प्रजासत्ताक दिनी उमरखेडमधल्या नगर परिषदेच्या उर्दू शाळेत एका गाण्यावर विद्यार्थ्यांनी सादरीकरण केलं। पण हे गाणं पाकिस्तानी लष्कराचं असल्याच्या दाव्यावरून मोठा वाद तयार झाला। इतकंच नाही तर उर्दू शाळेतल्या मुलांना देशविरोधी डोस देण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप सुद्धा होतोय। बघूयात। 26 जानेवारी रोजी पार पडलेलं हे सादरीकरण आहे यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेडमधील एका उर्दू शाळेतलं। गाण्याचे बोल आहेत, ए मर्द मुजाहिद तेरी एल्गार क्या है। आता तुम्ही म्हणाल मुलं एका गाण्यावर नाचतायत, मग यात बातमी काय? तर मंडळी, हे विद्यार्थी ज्या गाण्यावर नाचतायत ते गाणं पाकिस्तानी लष्कराचं शौर्यगीत असल्याचा आरोप केला जातोय। यावरूनच नव्या वादाला तोंड फुटलंय। पाकिस्तानच्या गाण्यावर हे सादरीकरण झाल्याचं म्हणत भाजप नगरसेवक गोपाळ कलान यांनी पोलिसात तक्रार करत कारवाईची मागणी केली आहे। तर विद्यार्थ्यांच्या मनावर देशविरोधी विचार रुजवण्याचा हा प्रयत्न असल्याचं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं म्हटलंय। हे मध्य मुजाहिद तेरी एल्गार का है हे पाकिस्तानी गीत सादर करण्यात आले। या गाण्यावर नृत्य सादर करण्यात आले। सादर गीत हे जिहादी गीत असून पाकिस्तान या गीताला राष्ट्रीय गीताचा दर्जा देऊन भारत पाकिस्तान 1965च्या युद्धात या गीताला स्मृती गीत म्हणून वापरले। त्यामुळे हे गीत शाळेच्या स्नेहमिलनात वाजून लहान मुलांच्या कवळ्या मनावर देशविरोधी संस्कार रुजवण्याचे काम संबंधित शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक करीत आहेत। त्याकरिता त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी। याबाबत निश्चित शहानिशा करण्यात यावी व असे कृत्य घडू नये यासाठी त्यावर त्या शिक्षक मुख्याध्यापकावर कारवाई करण्यात यावी व स्वतंत्र भारतामध्ये भरपूर प्रकारचे गाणे वगैरे डान्ससाठी नृत्यासाठी उपलब्ध असताना पाकिस्तानची घेण्याची काही आवश्यकता नव्हती। याचा परिणाम आपल्या विद्यार्थ्याच्या बालमनावर होतो। गीतावरून निर्माण झालेला वाद हा निव्वळ राजकीय आकसापोटी असल्याचा दावा शिक्षण सभापती रसूल पटेल यांनी केलाय। तसंच हे गीत भारत पाक युद्धाशी संबंधित नसून 1857च्या पहिल्या स्वातंत्र्य लढ्यावर आधारित आहे, पण केवळ मुस्लिमांना टार्गेट करण्यासाठी भाजपकडून हे आरोप होत असल्याचा दावाही त्यांनी केला। अल्पसंख्याकाला बदनाम करण्याच्या दृष्टीने आणि अल्पसंख्याकाची शाळा असल्याच्या दृष्टीने भाजपच्या नगरसेवकाने पोलिसात व मुख्याधिकाऱ्यांना तक्रार दिली। या तक्रारीचे मी पूर्णतः खंडन करतो। रसूल पटेलांनी जरी स्पष्टीकरण दिलं असलं तरी शाळेच्या मुख्याध्यापकांनी मात्र बोलण्यास नकार दिलाय। त्याचबरोबर हे गाणं, हे गीत नेमकं कोणी लिहिलं, कुठलं आहे याबद्दल मात्र कोणीही माहिती दिलेली नाही। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत पाकिस्तानचा जय जयकार स्वीकारला जाणार नाही। यावर चौकशीनंतर कारवाई होईल असं नवनाथ बन यांनी म्हटलं। भारतामध्ये राहायचं आणि पाकिस्तानचा उदो उदो करायचं ही संजय राऊतांनी उभाटा गटाची परंपरा आहे। अशी कुठे परंपरा सुरू असेल कुठल्या नगरपालिकेच्या शाळेमध्ये किंवा कुठल्याही शाळेमध्ये असा प्रकार घडत असेल तर तो अतिशय निषेधार्ह आहे। या देशामध्ये भारत माता की जयच म्हटलं पाहिजे। पाकिस्तानचा उदो उदो करणं, पाकिस्तानचा जय जयकार करणं या देशामध्ये कधीही स्वीकारलं जाणार नाही। ज्या कोणी अशा पद्धतीचं हे कृत्य केलं असेल त्याच्यावर राज्य सरकार किंवा संबंधित यंत्रणा चौकशी करून निश्चितपणे कारवाई करतील। हे गीत पाकिस्तानी असल्याच्या दाव्यासोबतच भारताविरोधात सैन्याला युद्धासाठी प्रवृत्त करण्यासाठी पाककडून वापरलं गेल्याचा दावा होतोय। आता या दाव्यांमध्ये कितपत तथ्य आहे हे पोलीस तपासानंतरच कळेल। पण मुद्दा हा आहे की भारतात हजारो लाखो गाणी असताना शाळेने हेच गाणं का निवडलं? मुलांना प्रेरित करण्यासाठी भारतीय किंवा मराठी गाणी, छत्रपती शिवरायांवरचं एखादं प्रेरणा गीत का कोणाला सुचलं नाही? कोवळ्या मनाच्या मुलांकडून असं डान्सच्या नावाखाली तलवार फिरवून घेणं किंवा अशा हिंसक वाटणाऱ्या कृती करून घेणं योग्य आहे का, याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, यवतमाळ।